आणि युगानुयुगे विटेवरती उभ्या ठाकलेल्या पंढरीच्या विठुरायाच्या मूर्तीची आता हळूहळू झीज होते। त्यामुळे मूर्तीवरती लवकरच रासायनिक लेप लावून तिचं पुनरुज्जीवन केलं जाणार आहे। एका महिन्यापूर्वी पुरातत्व खात्याच्या रासायनिक विभागाकडून विठ्ठलाच्या मूर्तीची पाहणी झाली। या पाहणीचा अहवाल प्राप्त झालेला असून देवाचे पाय आणि कमरेच्या पाठीमागचा भाग या ठिकाणी झीज झाल्याचं त्यामध्ये म्हटलंय। त्यामुळे आता पुन्हा एकदा विठ्ठलाच्या मूर्तीवर इपॉक्सी लेपन केलं जाणार आहे। यापूर्वी 4 वर्षांपूर्वी असाच लेप लावला गेला होता। तर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून वारंवार विठ्ठल मूर्तीवरती रासायनिक लेपन प्रक्रियेचा घाट घातला जातोय। तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य ती प्रक्रिया केली जावी अशी अपेक्षा व्यक्त होते। दरम्यान मंदिर समितीकडून विठुरायाच्या मूर्तीवर केल्या जाणाऱ्या इपॉक्सी लेप प्रक्रियेला वारकरी संप्रदायानं मात्र विरोध दर्शवलाय। रासायनिक वज्रलेप प्रक्रिया ही धर्मसंमत नाही, धर्मशास्त्राच्या विरोधात आहे। त्याचबरोबर 4-4 वर्षांनी जसं पुन्हा पुन्हा मूर्तीशी जर हेळसांड केली जाणार असेल तर अतिशय चुकीचे आहे। तेव्हा महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने आम्ही या ठिकाणी या गोष्टीला तीव्र विरोध करतो आहोत। अशा प्रकारची रासायनिक वज्रलेप प्रक्रिया ज्यांनी 4 वर्षापूर्वी केली होती आणि ज्यांनी अगदी ग्वाही दिली होती की 10-12 वर्ष ही सगळी चालेल, ते अधिकारी नेमके कोण आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, मध्ये पुरातत्व खात्याचे असो किंवा अन्य कोणी मंडळी असो। आणि या प्रकारची जर प्रक्रिया ते करणार असतील तर लिखित स्वरूपात त्यांनी द्यावं। जर कोणती प्रक्रिया सुधारण्याची त्या ठिकाणी करायची असेल, पुढच्या 200, 500, 1000 वर्ष त्या मूर्तीला कोणतीही इजा होणार नाही अशा पद्धतीची दीर्घकालीन टिकणारी प्रक्रिया करणं गरजेचं आहे। तात्पुरती रंगरंगोटी प्रतिवर्षी आपण जशी एखाद्या गणेश मूर्तीला करतो तशा पद्धतीची प्रक्रिया करणं चुकीचं आहे। त्याच्यामुळे मूर्ती खराब होण्याची शक्यता आहे। आणि जर अशा पद्धतीनं मनमानी पद्धतीनं जर ही मूर्ती रंगरंगोटी करण्याचा प्रयत्न करण्यात आला तर त्याला वारकरी संप्रदाय तीव्र विरोध केल्याशिवाय राहणार।